अण्णा तुम्ही एका वाक्यात पद्मसिंह पाटील सांगितले, एका शब्दात सांगता येतील, एका शब्दात काय सांगता येईल? एका शब्दात सामावणारं हे व्यक्तिमत्व नाही. तुकाराम महाराजांचं वर्णन करत असताना सुद्धा ज्ञानेश्वरी रचले पाया तुका झालाशे कळस, तसं हा मनुष्यच आहे ना. ह्या माणसाला काय काय म्हणू. अगोदर तर सगळ्यात आदर्शातला आदर्श मनुष्य, आदर्शातला आदर्श सुसंस्कारी माणूस, आदर्शातला आदर्श पुत्र, आदर्शातला आदर्श पती, आदर्शातला आदर्श बाप, आदर्शातला आदर्श भाऊ, आदर्शातला आदर्श मामा, आदर्शातला आदर्श निर्व्यसनी, आदर्शातला आदर्श अहंकार गर्व हा नाहीच. सगळे आदर्श यांच्या ठिकाणी आहेत. सगळे आदर्शांच्या ठिकाणी. आदर्शाची जर व्याख्या करायची असेल, आदर्श म्हणजे त्यांच्याकडे बघू. आदर्श म्हणजे पद्मसिंह पाटील. प्रत्येक अंगाने प्रत्येक पैलूनी आदर्श जर कोणाकडे बघायचा असेल तर तो पद्मसिंह पाटलांच्याकडे. आदर्श निष्ठा सुद्धा शरदचंद्र गोविंदराव पवारांच्या वरती आदर्श निष्ठा ठेवायची कशी कशी ठेवायची असते, कुठपर्यंत ठेवता येते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे पद्मसिंह पाटील. असा पद्मसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यासाठी, तेरसाठी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि त्यांचे सगळे सद्गुण आम्हाला प्राप्त हो. आम्ही घेतलेलेच आहेत, पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आमच्या विचारातली चलबिचल न होता आमच्या जीवनामध्ये ओतप्रोत पद्मसिंह पाटील अखेरच्या श्वासापर्यंत राहोत, एवढीच माझी अपेक्षा आहे. परमेश्वराकडे मागायचं झालं तर असे पद्मसिंह पाटील तेरच्या नगरीसाठी पुन्हा पुन्हा जन्माला घाल. आणि त्यांच्या संस्कारावरती आम्ही वाटचाल करतोय. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी दिलेले जे संस्कार आहेत त्यांच्याकडे बघून जे आम्ही जळणघळण केलो, वाटचाल केलो, ते सगळं वाटचालीतलं आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला पुरावं. आमचं वैचारिक अधिष्ठान ढळमळू नये, ढळू नये, हेच परमेश्वराकडे आम्ही मागणी मागतो. आपल्या चॅनलच्या मधून आजची पिढी आहे, आता नवीन पिढी, नवीन पिढीला डॉक्टर साहेबांचा कोणत्या गुणाचा आदर्श, अगर नवीन पिढीनं त्यांचा कोणती प्रेरणा घ्यावी, काय सांगा त्याविषयी? कावरचं निर्व्यसनीपणा, अत्युच्च पदावरचा निर्व्यसनीपणा, अत्युच्च पदावरची स्थितप्रज्ञता, अत्युच्च पदावरची निष्ठा, अत्युच्च पदावरचा कुटुंब वत्सल, एक आदर्श घेता येत नाही पद्मसिंह पाटलांच्याकडे. एक संदेश देता येत नाही पद्मसिंह पाटलांचा. 10 संदेश द्यावे लागते तेव्हा कुठे एक पद्मसिंह पाटील सामावतो त्याच्यात. मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठा मनुष्य आहे. आमचं नशीब हा मनुष्य तेरमध्ये जन्माला आणि आम्हाला त्यांचं छोटं मोठं का होईना पण सहकारी म्हणून काम करता आलं. कुठेतरी पुण्य केलं असेल आणि म्हणून मग आम्ही या माणसाच्या सहवासात आलो आणि त्याच निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत रेवणसिद्ध लांबतोरे हा पद्मसिंह पाटलांचाच असणार आहे. पक्षपात झाल्याचा विशेष नाही. पद्मसिंह पाटील हाच आमचा पक्ष. पक्ष कोणता आहे? पद्मसिंह पाटील हाच आमचा पक्ष. आणि शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा आमचं हेच जीवननिष्ठा असेल. नाही, मला सांगितलं तुम्ही आई वडील आणि ईश्वराच्या नंतर कोण मानतो? पद्मसिंह पाटील. आजोबा आणि आई वडिलांच्या नंतर हे संत साहित्य वेगळं. संतांचा गोरबा काकांचं मी तिकडे घेत नाहीये. संतांचा पण विषय माझ्या वैयक्तिक जीवनात जर म्हटलं तर रामलिंगप्पा आणि आई वडिलांच्या नंतर जर मी कोणाला मानत असेल तर एकमेव अधिष्ठान म्हणजे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील. निश्चितच अण्णा, तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. पद्मसिंह पाटलाच्या राजकीय, कौटुंबिक सगळ्याच गोष्टीवर एक आताच्या नवीन पिढीला या त्यांचे पैलू बरेचसे माहीत नाहीत, त्या अण्णाच्या माध्यमातून आपण उलगडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर साहेबांच्या 86व्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा. अण्णा, तुमचे पुन्हा एकदा आभार की तुम्ही आम्हाला माझा जो आदर्श आहे ज्यांच्याकडे बघून आम्ही जीवनाची वाटचाल केली, आमच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा प्रमुख वाटा आहे, अशा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला काही मन उलगडता आलं, बोलता आलं. ती तुम्ही संधी दिली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून,
त्यामुळे मी तुमचे आभार मानत नाही तर मी तुमचे ऋण मानतो. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.